दिनांक 18 मार्च आणि 19 मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक छोटेसे क्ल्यू मिळाला. प्रवीण सुभाष पाटील राहणार बिलवाडी जळगाव याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले. सदर आरोपीकडे सखोल तपास केले असता त्याने वरील दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण 3,18,000चा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे. त्याचप्रमाणे सदर आरोपी विरोधात यापूर्वी सुद्धा घरफोडीचे जळगाव जिल्ह्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे असे एकूण 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर 307 जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेली घरे घेरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करे अशी त्याची मोडस आहे. तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे, किमती मालमत्तेचे रक्षण करावे, सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी. जय हिंद.